थँक यू लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या या पवित्र दिवशी सगळ्यांना पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये अभिनंदन. प्रभूमध्ये तुम्हा सर्वांना अभिवंदन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रभूची आराधना करूया. प्रभूला धन्यवाद देऊ. त्याने पूर्ण आठवडाभर आपल्याला सांभाळलं, आशीर्वादित केलं आणि म्हणून या आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभूच्या नावाने आम्ही सुरुवात करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना आवडतं प्रभूच्या नावाने सुरुवात करण्यासाठी? आमेन. हालेलुया. अनेक लोक अजून जॉईंट होतात. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू जीसस. तुम्ही जर लाईव्ह आलेला असाल तर प्लीज इतरांना हेल्प करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून अनेक लोक जॉईंट होऊ शकतील. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो या पवित्र दिवशी. हालेलुया. सिस्टर वर्षा, गॉड ब्लेस यू. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ रामांदेरे बेरी बाला शेकेरी आला राबासेके. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. अनेक लोक अजूनही जॉईंट होतात. ब्रदर मनी, सिस्टर उषा, प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. प्रभूचे आपण आभार मानूया. थँक्यू जीसस. सगळेजण म्हणतील प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. सगळेजण म्हणतील प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. हालेलुया. ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. Hallelujah. Blessed be the name of the Lord. Say, blessed be the name of the Lord. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. Thank you Jesus. Hallelujah. 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 Thank you Jesus. We glorify your name, O God. Thank you Jesus. Sister Aarti. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. सगळ्यांना praise the Lord. Hallelujah, hallelujah. Thank you Jesus. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवा, दानियेलाच्या प्रभू, एलियाच्या परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आजची सभा आशीर्वादित कर प्रभू. तुझी उपस्थिती या ठिकाणी येऊ दे. आज प्रत्येक कुटुंब, प्रत्येक वस्ती, प्रत्येक शहर आज तुझ्या नावाने आशीर्वादित होऊ दे प्रभू. प्रभू जरी चर्च बंद आहे बाप्पा, प्रभू तुझ्यासाठी आत्मे उघडलेले आहेत प्रभू, आणि तुझ्या वचनाला कोणीही लॉकडाऊन करू शकत नाही. आणि म्हणून आज आमच्या आत्म्यामध्ये प्रभू ते वचन आम्ही स्वीकारतो. आम्ही आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये तुझी आराधना करतो. पवित्र आत्मे आम्ही तुझं स्वागत करतो. तुझ्या पवित्र नावाला आम्ही उंचावतो प्रभू. थँक्यू जीसस. आपले हात उंच करूयात आणि म्हणू, सिर्फ तेरे यीशु तेरे मैं हाथ उठाता हूँ, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के दिनों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ
उठाता हूँ, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए, घुटने सर झुकाकर सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा। Yes Lord, holy, तू पवित्र प्रभू असते बापा, आणि आम्ही अपवित्र मनुष्य आहे प्रभू, तरी देखील तू मनुष्य रूप धारण केलंस, तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून साफ केलंस प्रभू, आणि तुझी आराधना करण्यास आम्हाला योग्य बनवलंस दे बाप्पा. तू खोऱ्यातलं भुईकमळच दे बाप्पा. यू आर द लिली ऑफ द व्हॅली, यू आर द रोज ऑफ शारोन. तू शारोनचा गुलाब आहेस प्रभू, आणि तुझी आम्ही आराधना करतो दे बाप्पा. शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा. अपने हाथों को उठाकर वो यीशु की आराधना करें. रोज ऑफ द शारोन, लिली ऑफ द वैली. शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा. तू मुझे जल देता जिससे मैं द्रोह हो जाता. तू मुझे जल देता जिससे मैं द्रोह हो जाता. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा.
Lord. You are the lily of the valley, O God. प्रभू तू परमेश्वर खोऱ्यातलं भुईकमळ आहेस, तू पवित्र प्रभू आहेस रे बाप्पा. तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू. तू अल्फा आणि तूच ओमेगा आहेस प्रभू. तुझ्या पवित्र नावाला आम्ही यावेळेस उंचावतो, तुझी आराधना करतो ते बाप्पा. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा आती है. प्रभु की भलाई हमारे लिए सदा हमारे साथ है, सदा के लिए है. वो प्रभु की आराधना हम पूरे हृदय से, आत्मा में और सच्चाई से करेंगे. प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा आती है. मेरा दिल तुझे धन्यवाद देता, मेरा प्राण तुझे स्तुति देता. मेरा दिल तुझे धन्यवाद देता. मेरा प्राण तुझे स्तुति देता. प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा आती है. मेरा दिल तुझे धन्यवाद देता. मेरा प्राण तुझे स्तुति देता. तू कहता है नहीं छोड़ूंगा, तू कहता है नहीं ठुकराऊंगा. यीशु कहता है मैं तुझे कभी छोड़ूंगा नहीं और कभी भी ठुकराऊंगा नहीं. उसका वचन कहता है, परमेश्वर प्रभू म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही. भले सगळं जग तुला सोडून जाईल, तुझे आप्तजन तुझा तिरस्कार करतील, परंतु मी तुझा परमेश्वर तुला कधीही सोडणार नाही. मी तुला एकटं कधीही टाकणार नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत मी तुझ्या बरोबर असेल. मी तुझा अदृश्य मित्र, मी तुझा आवाज ऐकणारा तुझ्या जवळचा मित्र होईल. प्रभू सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. आपले हात उंच करून आपण त्याला धन्यवादाची वेदी बांधूया. तो स्तुतीस पात्र, त्याच्यासारखा कोणीच नाही. नोबडी लाईक हिम, त्याच्यासारखं कोणी नाही प्रियांनो.
आणि म्हणून त्याला म्हणा, प्रभू आम्ही तुझी आराधना करतो. थँक यू जीसस. हालेलुया. आर यू रेडी फॉर प्रेझिंग हिम? तुम्ही तयार आहात का त्याची स्तुती करण्यासाठी? हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस त्याची आराधना करता तो तुमची प्रार्थना ऐकतो. ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता त्यावेळेस तो तुमची बंधनं तोडतो. आणि म्हणून यावेळेस आपण स्तुतीचा यज्ञ करूया. बायबल सांगतो तो स्तुती आणि स्तवनात वसणारा परमेश्वर, त्याला दुसरं काहीच लागत नाही. आणि म्हणून त्याला स्तुतीचा यज्ञ देऊया प्रियांनो. तुम्ही त्याला सोनं देऊन आनंदी करू शकत नाही. तुम्ही त्याला ऑफरिंग देऊन आनंदी करू शकत नाही. ऑफरिंग, सोनं, सगळं काही आपल्याकडे पुन्हा 100 पट येतं. कारण प्रभू म्हणतो तू जे देशील ते 100 पट करून मी तुला देव. परंतु स्तुतीच फक्त देव स्वीकारतो. आमेन. हालेलुया. देवाला फक्त तुमची स्तुती हवी आहे. आमेन. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का देण्यासाठी? हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, राजाओं के राजा की. थोडासा इको एकदमच गेलाय. हालेलुया. हालेलुया जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. सब मिलके कहेंगे, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. अब तक संभाला धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा. नया दिन दिखलाया धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तो एबेनेझर आहे. याकोब म्हणाला तू माझा एबेनेझर झालास, तू मला आतापर्यंत सांभाळलास प्रभू. आमेन. हालेलुया. 2020 क्रिटिकल होतं. 2020 अवघड होतं. करोनाने सगळे लोक बेजार झाले होते. आणि या परिस्थितीमध्ये 2020 पर्यंत, या ऑक्टोबर महिन्यापर्यंत अनेक लोकांचा प्राण गेला, अनेक लोकांनी जीव सोडला. पण तुम्ही आणि मी प्रभूची स्तुती करण्यासाठी जिवंत. वी आर लिव्हिंग. आपण जिवंत आहोत. आपण त्याची स्तुती केली पाहिजे. आमेन. हालेलुया. काही लोक फक्त असं ठेवतात मोबाईल साईडला आणि गाणे ऐकतात. आमेन. नाही, तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. आमेन. प्रेज द लॉर्ड. लेट युअर फॅमिली वर्शिप हिम. लेट युअर फॅमिली प्रेज हिम. सगळं कुटुंब आज त्याची स्तुती करू दे. एकत्र या. आमेन. हालेलुया. तुमच्याकडे होम थिएटर असेल तर त्याच्यावरती कनेक्ट करा. तुमच्या स्पीकरवरती फोन ब्लूटूथनी जॉईन करा आणि एकत्र मिळून, भले माझा आवाज चांगला नसेल परंतु आत्मा स्तुतीचा. आमेन. हालेलुया. आणि बायबल सांगतं आत्म्यामध्ये जीवन आहे. आमेन. हालेलुया. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. अब तक संभाला धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा. नया दिन दिखलाया धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. शरणस्थान गढ़ है मेरा धन्य राजा, शरणस्थान गढ़ है मेरा धन्य
लोक येऊन मला म्हणाले, पास्टर प्रभूने मला संकटात वाचवलं. आमेन. मला आजार होता, मला त्रास होते, मला वेदना होत्या, पण मी जिवंत आहे कारण प्रभूने मला वाचवलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर स्तुती ऐकणार आहे. जर तुम्ही आज 2020 मध्ये जिवंत आहात आणि तुम्ही त्याची स्तुती करता, 2021 तुमच्यासाठी आशीर्वादाचं वर्ष असणार आहे. 2020 हे 70 दिवस, उरलेले जे 70 डेज प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. मोजून 70 दिवस राहिलेले या वर्षातले. 2020 जो देव 6 दिवसात संपूर्ण सृष्टी बनवू शकतो, तो देव 70 दिवसात तुमच्यासाठी काही करू शकत नाही. आमेन. हालेलुया, हालेलुया. ज्या देवाने 6 दिवसात पृथ्वीला बनवलं, तो देव तुम्हाला या 70 दिवसात या 2020 आशीर्वाद देऊ शकणार नाही. आमेन. 100% ही इज अ गॉड. तो परमेश्वर आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर हिम. त्याच्यासाठी सगळं शक्य आहे. हालेलुया. संकट में रक्षा की धन्य राजा, संकट में रक्षा की धन्य राजा, चमत्कार किया है धन्य राजा, चमत्कार किया है धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. मुझको उठाया है धन्य राजा, मुझको उठाया है धन्य राजा, चंगा किया है धन्य राजा, चंगा किया है धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. मेरा तुम मित्र बना धन्य राजा, मेरा तुम मित्र बना. माता सा प्यार दिया धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता. बोलो येशू मसीह की. आमेन. या वर्षात फेलोशिप तुटल्यामुळं अनेक मित्र सोडून गेले. आमेन. काही लोकांनी शहर सोडलं, काही लोकांनी चर्च सोडलं, काही लोकांनी दुसरे मित्र पकडले. सोयीप्रमाणे, त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी मित्र केले. परंतु एक मित्र असा आहे, माझा येशू ख्रिस्त, जो कधीही त्याचं मित्रत्व सोडत नाही. बायबल सांगतं, येशू म्हणाला, मी तुम्हाला माझा दास किंवा माझा सेवक म्हणत नाही, तुम्ही माझे मित्र आहात. आमेन. हालेलुया. बघा, जो परमेश्वर जो सोन्याच्या सिंहासनावर बसतो, जो सोन्याच्या रस्त्यांवर चालतो, ज्याची संपूर्ण सृष्टी, संपूर्ण कायनात, संपूर्ण त्याचंच आहे, तो परमेश्वर म्हणतो, मी तुझा मित्र आहे. प्रेज द लॉर्ड. काही नसलेले लोक येऊन म्हणतात, अरे आजपासून मी तुझा मित्र नाही, मी तुला सोडून दिलं. आमेन. हालेलुया. त्याला म्हणा, तुझ्याकडे आहे काय बाबा? आमेन. हालेलुया. माझा मित्र असा आहे जो संपूर्ण सृष्टीचा मालक आहे. मेरा तुम मित्र बना धन्य राजा, मेरा तुम मित्र बना धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा,
धन्य यीशु राजा। Close your eyes and worship him. बोलो धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। Oh Jesus, we worship you, Lord. We praise you. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया यीशु तेरा, शुक्रिया यीशु तेरा। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने बनाया है। सारी दुनिया तेरी है, अपने हाथों को उठाकर कहेंगे, सब कुछ तूने बनाया है। मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। Thank you Jesus। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। शुक्रिया कहता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया यीशु तेरा। लिफ्ट हैंड एंड से शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा। कितने लोग कहते हैं परमेश्वर ने मुझे बनाया? अपने हाथों को उठाकर करेंगे, सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने बनाया है। अपने हाथों को उठाकर कहेंगे, सारी दुनिया तेरी
बात के लिए, इसलिए हम आत्मा से भरकर आपका धन्यवाद करते हैं. आत्म्यामध्ये भरून आम्ही तुझी स्तुती करतो ते बाप्पा. Fill us with your spirit, O God. Let our mouth praising you. आमचं मुख तुझी स्तुती करू दे पित्या. Oh Jesus, oh hallelujah. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मे आम्ही तुझी आराधना करतो. हे त्रैक्याच्या देवा आम्ही तुझी आराधना करतो. थँक यू लॉर्ड जीसस. आपण आपले हात उंच करूया, यावेळेस मोकळीकता स्वीकारूया. ओ गिव्ह लिबर्टी ओ गॉड. प्रत्येकाला आज मोकळीकता दे प्रभू. जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीकता. रिसीव्ह युअर लिबर्टी, डिलिव्हरन्स इन स्पिरिट. मोकळीकता तुमच्या आत्म्यामध्ये स्वीकारा. थँक यू लॉर्ड. जर तुमचं मुख त्याची आराधना करू शकत नसेल तर आपल्या तोंडावर हात ठेवून म्हणा, सैताना माझ्या तोंडाला सोड येशूच्या नावामध्ये. आणि म्हणा, प्रभू तुझा आत्मा माझ्या मुखावर उतरू दे. लेट माय माउथ स्पीक युअर वर्ड ओ गॉड. माझं मुख तुझे शब्द बोलू दे प्रभू. हालेलुया, हालेलुया. नारा बाबा बाबा शेकिरिया नारा बा. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्रेम से और तेरे जैसा बना. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Make me more like you, oh Jesus. Make me more like you. Fill us with your power and make me more like you. Fill us with your love and make me more like you. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Make me your Lord, just like you, O God. Thank you, Father. I worship you. I give you all the glory. प्रभू, ही स्तुती आणि आराधना आज आम्ही तुला समर्पित करतो बाप्पा, तुझ्या पवित्र नावाला उंचावण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हालेलुया.
प्रभु तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रभू तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो. आमेन. यावेळेस आपण प्रभूची आराधना केली, तसंच देवाच्या वचनाकडे जाऊयात. देव आजच्या वचनाद्वारे तुमची भेट घेऊ. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? आमेन. ऑलरेडी वी आर लेट. आज आपण थोडीशी आराधना जास्त केलेली आहे, परंतु प्रभूची आराधना, देवाची आराधना करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस माझं चर्च पुन्हा आपल्या चर्चमध्ये आपण एकत्रित येऊया, माझा विश्वास आहे या पवित्र आराधनेमध्ये तुम्हाला प्रभूचा स्पर्श जाणवेल. माझा विश्वास आहे तुमच्या घरात देखील तुम्ही प्रभूची आज उपस्थिती अनुभवली असेल. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का देवाच्या वचनासाठी? प्रभूचं वचन काय सांगताय? देवाचं वचन काय सांगताय? अनेक लोकांचे अनेक मतं आहेत, अनेक मनुष्यांची अनेक मतं आहेत, अनेक तज्ज्ञांची, अनेक विशेष विचारक लोकांची, विचारवंतांचे या वर्षाबद्दल अनेक मतं आहेत. लोकांनी त्यांची मतं जाहीर केलीत. ते लोक सांगतात आहेत की हे वर्ष असं होतं, हे वर्ष तसं होतं, परंतु पवित्र शास्त्र सांगतं आमचा देव अल्फा आणि ओमेगा आहे. आमेन. आमचा प्रभू अल्फा आणि ओमेगा आहे. आणि म्हणून त्याला माहिती होतं, त्याला सुरुवातीपासून माहिती होतं 2020 मध्ये काय होणार आहे. आमेन. अनेक लोकांनी प्रार्थना केल्या, अनेक लोकांनी भविष्यवाण्या केल्या. 2020 आशीर्वादाचं वर्ष आहे, परंतु 2020 थोडंसं टफ आणि स्ट्रगलचं वर्ष होतं, त्रासाचं वर्ष होतं. अनेक लोकांनी या वर्षामध्ये अनेक वाईट अनुभव घेतले. आर्थिक मंदीमधून त्यांना जावं लागलं. फॅमिली रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स आलेत. अनेक लोकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्या. चांगले नातं, चांगले चर्च, चांगल्या फेलोशिप विखरल्यात. परिस्थिती बिघडून गेली. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक तज्ज्ञांनी त्यांचं मत जाहीर केलं. अनेक विशेषज्ञांनी सांगितलं असं असणार आहे, असं असेल. परंतु जो अल्फा, जो ओमेगा, त्याला सुरुवातीपासून ठाऊक होतं. परमेश्वराचं वचन सांगतो जो शेवटपर्यंत टिकतो तोच तरला जाईल. आमेन. हालेलुया. हा परीक्षेचा कालावधी होता. या परीक्षेच्या कालावधीमध्ये अनेक लोक अनुत्तीर्ण झाले, फेल झाले आणि त्यांनी प्रभूला सोडून दिलं. त्यांच्या मनामध्ये देवाविषयी कटुता निर्माण झाली. परंतु हेच तर त्या सैतानाला हवंय. आणि मग ते जे कटुत्व आहे, जे कडूपणा आहे, त्याच्यामुळं ज्यांनी देवाची उपस्थिती सोडली, देवाला आदर देणं सोडलं, देवाच्या वचनाप्रमाणे जगणं सोडलं, त्या लोकांमध्ये परमेश्वराची प्रीतीच नव्हती. आणि म्हणून प्रभू म्हणाला त्याच्या ज्यावेळेस त्याचा योहानाचा 17वा अध्याय, येशू ख्रिस्त म्हणाला जे माझेत ते मला कधीही सोडून जाणार नाहीत. आमेन. जे मला तू दिलेस परमेश्वरा ते माझ्यापासून कधीही विभक्त होणार नाहीत. आमेन. अख्खा 17वा अध्याय जर तुम्ही काढून वाचला, योहानाचा शुभवर्तमान त्याचा 17वा अध्याय, कारण बायबल सांगतं त्याला धरून देण्याच्या गोष्टी, त्याला धरून देण्याचा दिवस जवळ आला होता. आणि बायबल सांगतं येशूची प्रार्थना पहा, त्या ठिकाणी तो काय बोलला. या गोष्टी बोलल्यावर येशूने वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्ताने ही प्रार्थना केली. आता 3 दिवसानंतर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात येणार होता. येशू ख्रिस्ताचं मरण जवळ आलं होतं. येशू ख्रिस्त ज्या उद्देशाने या पृथ्वीवरती जन्माला आला होता तो उद्देश पूर्ण होण्याच्या समयी येशू ख्रिस्ताने स्वर्गाकडं, पित्याकडं प्रार्थना केली. आणि येशू म्हणाला, प्रभू पुत्राचा गौरव होण्याची वेळ आहे. ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस मनुष्य संकटातून जातो, त्यावेळेसच देवाचा गौरव प्रगट होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुष्ठाने भरलेल्या त्या कुष्ठरोग्याला ज्यावेळेस येशूने आरोग्य दिलं, त्याच वेळेस येशूचा गौरव प्रगट झाला. तो कुष्ठरोगी संकटात, दुःखात होता आणि तो येशूच्या जवळ आला आणि येशूने त्याला त्याचा गौरव प्रगट केला. मेलेल्या लाजराच्या कबरेजवळ कुठला गौरव होता, परंतु येशू ख्रिस्त त्या कबरेवरती आला आणि येशू ख्रिस्ताचा गौरव त्या ठिकाणी प्रकट झाला. मृत्यू जीवनामध्ये बदलला, अंधार प्रकाशामध्ये बदलला, दुःख आनंदामध्ये बदललं. जिथं शोक होता, जिथं त्रास होते, जिथं ट्रबल होता, तिथं लोक परमेश्वराच्या उपस्थितीने भरून गेले. माझ्या प्रियांनो, हा सगळा जो संकटाचा पिरियड गेलेला आहे, जो कालावधी गेलेला, आता देवाच्या पुत्राच्या गौरवाचे दिवस सुरू होतील. प्रेज द लॉर्ड. आता प्रभूचा गौरव प्रगट होणार आहे. आता संजीवनाची लाट येईल. आता अनेक चर्च नवीन उभा राहतील. अनेक मेंबर्स नवीन तुमच्या चर्चला, तुमच्या सहभागितेमध्ये जोडले जातील. माझा विश्वास आहे की आता मात्र
जे परमेश्वराने नेमलेलं आहे तो समय आलेला आहे. प्रभूचं येणं हाताशी आहे. मोठमोठे देवाचे सेवक, दास, सेवक जे प्रॉफिट्स आहेत त्यांनी सांगितलंय आता फक्त थोडा कालावधी उरलेला आहे. काही लोकांनी तर डिटेल सांगितलेलं आहे. पास्टर क्रिस त्यांच्या संदेशामध्ये म्हणाले आपल्याकडे हार्डली 3 ते 5 वर्ष उरलेले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी. येस, आता हा पिरियड जो आहे, उरलेला जो कालावधी आहे तो आता देवाच्या गौरवासाठी यूज केला पाहिजे. कारण पहा, अनेक लोकांचं दुःख देव या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या अंतःकरणाद्वारे व्यक्त केले. पहा, जे तू त्याला दिले आहेस त्या सर्वांस त्याने सार्वकालिक जीवन द्यावे यासाठी तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिलाच आहे. येशू ख्रिस्ताला जीवनावर अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, योहानाचा 14वा अध्याय त्याच्या 6व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आमेन. येशू असं नाही म्हणाला माझ्याकडं या, मी तुम्हाला, परमेश्वराने असं नाही सांगितलं की मी तुम्हाला जीवन देणार आहे. येशू म्हणाला मी जीवन आहे. तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येताल त्यावेळेस तुम्हाला जीवन प्राप्त होईल. आमेन. हालेलुया. येशू काही मार्ग दाखवण्यासाठी नव्हता. येशू धर्मपुरुष म्हणून आला नव्हता. येशू स्वतःच मार्ग होता. येशू स्वतः सत्य होता. ही इज ओनली ट्रूथ. आमेन. कारण या जगामध्ये अनेक सत्य सांगणारे लोक आहेत, परंतु सत्य मार्ग दाखवणं वेगळं आणि सत्याकडे घेऊन जाणारा वेगळा. येशू ख्रिस्त म्हणाला मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे आणि मीच जीवन आहे. आमेन. हालेलुया. पहा, ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या मार्थेला भेटला, येशू ख्रिस्त म्हणाला जीवन आणि पुनरुत्थान मी आहे. असं नाही म्हणाला तो पिता तिला जीवनात उठवेल, तिला पुनरुत्थित करेल. नो, येशू ख्रिस्त म्हणजेच पुनरुत्थान आहे. येशू ख्रिस्तच म्हणजेच रिझरेक्शन आहे. हालेलुया. तुमच्या दुःखातून उठण्यासाठी येशू ख्रिस्तच तुमच्यासाठी आनंद बनून या पृथ्वीवर आलेला आहे. आमेन. हालेलुया. देयर इज नो अदर ऑप्शन. एकही या पृथ्वीवर ऑप्शन नाही की त्याच्याद्वारे तुम्ही पित्याकडे जाऊ शकता. योहान 14:7 मध्ये लिहिलंय, माझ्याकडे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं त्या आदामाच्या पापामुळं परमेश्वरामध्ये आणि मानवामध्ये मोठी दरी निर्माण झाली. मनुष्य परमेश्वराकडे जाऊ शकत नव्हता आणि परमेश्वर मनुष्याकडे येऊ शकत नव्हता. कारण परमेश्वर पवित्र आणि परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीमध्ये कोणी जाऊ शकत नाही. बायबल सांगतं निर्गमाच्या 33व्या अध्यायामध्ये, निर्गमाच्या 19व्या अध्यायामध्ये परमेश्वराने मोशेला सांगितलं, कोणालाही डोंगराच्या जवळ येऊ देऊ नको. जर कोणी चुकूनही त्या डोंगराला स्पर्श करील तर तो भस्म होऊन जाईल. कारण देव पवित्र आहे आणि अपवित्र गोष्ट देवाच्या उपस्थितीमध्ये भस्म होऊन जाईल. रोमकरांचा 11वा अध्याय 29 वचन सांगतं, परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. हालेलुया. त्या भस्म करणाऱ्या अग्नीजवळ कुठली अपवित्र वस्तू जाईल तर ती नष्ट होऊन जाईल. देवाच्या उपस्थितीमध्ये कोणीच टिकू शकत नाही. परंतु तो देव मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवर आला. बायबल सांगतं तो एकच मध्यस्थी झाला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या. आज जो कोणी त्या येशूवर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. कारण जीवन येशू ख्रिस्तामध्ये. येशू ख्रिस्त म्हणाला योहान 6:63 मध्ये, माझं वचन जीवन आणि आत्मा आहे. आमेन. हालेलुया. पहा, ज्यावेळेस ती दुष्काळाची परिस्थिती होती, 2 राजे त्याचा 4था अध्याय जर तुम्ही काढून वाचलं त्या ठिकाणी पहा, 2 राजे त्याचा 4था अध्याय, त्या ठिकाणी पहा दुष्काळाची परिस्थिती होती. त्या परिस्थितीबद्दल आपण जर पाहिलं, आज अनेक आज कुटुंबांमध्ये ही परिस्थिती आहे. एकदा संदेशाच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणं केलं. काय केलं गाराणं? ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्राला दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने त्याला विचारले, तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू? आता त्या स्त्रीची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर तिचा पती देवाचा सेवक होता, परंतु त्याच्याकडं प्रॉस्पॅरिटी नव्हती कारण तो कर्जबाजारी होता. कदाचित त्याने देवाचं वचन स्वीकारलं नसेल, समृद्धीचं वचन स्वीकारलं नसेल, किंवा देवाने निवडलेल्या परिस्थितीमध्ये तो जगला असेल. त्याने कुठल्याही प्रकारे आपल्या कुटुंबाचं भवितव्याविषयी विचार केला नसेल आणि अचानक परिस्थिती बदलून
मोठा दुष्काळ त्या काळात पडला असेल आणि त्या दुष्काळामध्ये ती फॅमिली सापडली. आज अनेक फॅमिली आज दुष्काळामध्ये अडकलेले आहेत. त्यांचे बिझनेस बंद पडलेत, त्यांच्या जॉब गेलेले आहेत, त्यांच्या सगळे फेलोशिप त्यांची संपलेली आहे, त्यांना कुठेही मार्ग राहिलेला नाही. इव्हन त्यांच्याकडे आज ते कर्जबाजार येऊन सावकार त्यांना छळतात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते सापडलेले असताना मी त्यांच्यासाठी आज देवाचं वचन सांगताना मी गॅरंटी देतो, जर आजचं वचन तुम्ही स्वीकारताल तर तुम्हाला जीवन प्राप्त होईल. आमेन, हालेलुया. प्रभू तुम्हाला आज आशीर्वादित करेल. ज्या प्रभूने 5 भाकरी 2 मासे 5,000 लोकांना खाऊ घातले, तो परमेश्वर आज तुमच्याकडे असलेलं बहुगुणित करील आणि तुम्हाला इतकं आशीर्वादित करेल की तुमचा प्याला भरभरून वाईल. कदाचित तुम्हाला सगळ्या आप्तजनांनी फसवलं असेल, तुम्ही ज्याच्यावर विश्वास टाकलाय त्याने तुमचं नुकसान केलं असेल, तुमचं सगळं सर्वस्व त्याने चोरलं असेल, परंतु एक परमेश्वर जो माझा येशू ख्रिस्त तो आज तुम्हाला समृद्ध कराव्यास शक्तिमान आहे. पहा काय लिहिलंय. अलिशाने तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू मला ते सांग, आणि तुझ्या घरात काय ते माझ्याकडे आण. आमेन, ते मला सांग. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं त्या स्त्रीकडे काहीच राहिलं नव्हतं. तिच्या 2 मुलांना दास करून नेण्यासाठी सावकार तिच्या दरवाजात उभे होते. सावकाराने सांगितलं होतं की तुझ्या नवऱ्याने माझ्याकडनं एवढं कर्ज घेतलंय की आता ते कर्ज फेडण्यासाठी तुझ्याकडे शक्ती नाही, म्हणून तुझे जे 2 मुलं आहेत ते माझ्याकडे आयुष्यभर चाकरी करू दे, त्यांनी नोकरी करून त्यांनी माझी सेवा करून ते कर्ज फेडू दे, तोपर्यंत मी तुझ्या मुलांना माझ्याकडे ठेवणार आहे. पहा, विचार करा त्या आईचं हृदय कसं झालं असेल. आजच्या परिस्थितीला धरूनच देवाचं वचन आहे. पवित्र शास्त्र कधीही जुनं पुस्तक होऊ शकत नाही. प्रभूचं वचन आज काल आणि युगानुयुग सारखं आहे. कारण बायबल सांगतं प्रभू काल आज आणि युगानुयुग सारखा. ही इज द सेम यस्टरडे टुडे अँड फॉर एव्हर. येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा. जर तो चमत्कार त्याने 2000 वर्षापूर्वी 5 भाकरी 2 माशाचा केलेला, तर तो चमत्कार तुमच्यासाठी आज तुमच्या 5,000च्या नोकरीचा तुम्ही अनुभव घेताल. तुमचे 5,000 50,000 रुपयासारखे वाढतील आणि आशीर्वाद देतील. प्रभूच्या वचनावर आपण विश्वास ठेवूया. पहा, अलिशाने तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग, तुझ्या घरात काय आहे. ती म्हणाली, 1 घडा तेल. एका वाटीत माझ्याकडे फक्त थोडंसं तेल उरलेलं आहे. आमेन, हालेलुया. सेम सिच्युएशन मधून तुम्ही जात असाल, शेवटचे 500 रुपये तुमच्याकडे उरलेत, शेवटच्या घरामध्ये 5 किलो गहू उरलाय आणि तुम्ही म्हणताय की आता इथून पुढे मी कसं सर्वाइव्ह करणार आहे, कशी माझी परिस्थिती होणार आहे. मी श्रीमंतांची बोलत नाही, परंतु जे मध्यमवर्गीय आहेत, जे लोक गरीब आहेत, ज्यांच्या या रिसेक्शन मध्ये या मंदीमुळे ज्यांच्यावरती परिणाम झालेला आहे त्यांच्याविषयी मी बोलतोय. परंतु जरी तुम्ही प्रभूची आराधना करत होता, सेवा करत होता, तरी अशी परिस्थिती आली असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. तर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पहा, या परिस्थितीमध्ये देवाला सोडून जाऊ नका. असं म्हणू नका मी किती सेवा केली, मी किती प्रभूच्या बरोबर चाललो, मी किती वेळा दशमांश दिला, मी ऑफरिंग दिलं, मी चर्चसाठी किती काम केलं, मी किती कष्ट केले चर्चसाठी, मी पास्टर बरोबर आउटरीच मिनिस्ट्री केली, मी नोकरीची पर्वा केली नाही, तरी माझ्या घरावरती आज असं संकट आलेलं आहे. डोंट कुरकुर, का अजिबात कुरकुर करू नका, कारण देवाला कुरकुर करणारे लोक आवडत नाही. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस इस्रायली लोक ते अरण्यातून चालले होते, देव म्हणाला या कुरकुर करणाऱ्या लोकांना माझ्यापासून लांब कर, नाहीतर मी यांना जाळून भस्म करीन. आमेन, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देणारी लोक आवडतात. परमेश्वरासमोर देवाला धन्यवाद देणारे नम्र लोक प्रभूला आवडतात. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, पहा, ती स्त्री त्याला म्हणाली, माझ्या घरात एका वाटीमध्ये तेल जे तेवढंच उरलेलं आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही, आणि ते संपत आलेलं आहे आणि ते संपणार आहे. आणि त्या संपलेल्या परिस्थितीमध्ये, एंडिंग मध्ये मी माझ्या कुटुंबाचं सर्वाइव्ह करू शकत नाही. आणि माझा पती तर देवाचा सेवक होता, तो आमच्यासाठी कर्ज ठेवून गेला. माझ्या 2 मुलांना सावकार घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. माझी परिस्थिती भयानक आहे. 2020 ऑक्टोबर आलेला आहे. माझ्या कुटुंबासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्यासाठी काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर या शेवटच्या दिवसांमध्ये अद्भुत चमत्कार तुमच्यासाठी करणार आहे.
हालेलुया. माझ्या देवाला सगळं काही शक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर हिम. मत्तयाचा 19 अध्याय 26 वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यासाठी काही अवघड आहे काय? आमेन. इज एनिथिंग इम्पॉसिबल फॉर हिम? पवित्र शास्त्र सांगतं, उत्पत्तीचा 18 अध्याय 14 वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, इज एनिथिंग हार्ड फॉर मी? माझ्यासाठी काही अवघड आहे का? आता 65 दिवस राहिले, 70 दिवस राहिले, आता 2020 पूर्ण संपत आले, मी काहीच करू शकत नाही. देव हात वर करणार नाही. आमेन. ज्याने 6 दिवसात संपूर्ण पृथ्वी बनवली, तो 6 तासात तुमच्या संपूर्ण 10 महिन्यांचा सगळा आशीर्वाद मोकळा करू शकतो. आमेन. हालेलुया. आर यू रेडी फॉर युअर मिरेकल? तुम्ही तुमच्या चमत्कारासाठी तयार आहात का? पहा, त्या विधवेला माहिती नव्हतं काय पुढे करणार आहे. तिने सांगून टाकलं, माझ्याकडे वाटीभर तेल आहे. ती तेल घेऊन आली. मग देवाचा सेवक अलिशा काय म्हणाला पहा. अलिशाने तिला म्हटले, ती म्हणाली 1 घडा तेल. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. अनेक लोकांनी हा संदेश ऐकलेला आहे. अनेक लोकांनी हा संदेश ऐकलेला आहे, पण हा संदेश कधीही जुना होऊ शकत नाही. हा संदेश आजची जिवंत भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव या संपलेल्या परिस्थितीमध्ये कसा बहुगुणित करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्याने त्याच्या देवाच्या सेवकाद्वारे, अलिशाच्या द्वारे अद्भुत असा चमत्कार त्या ठिकाणी केला. पहा, तो अलिशा तिला म्हणाला, जा आपल्या शेजारी पाजारी आणि रिकामी भांडी गोळा कर. रिकामी भांडी गोळा कर म्हणजे काय? आजूबाजूच्या शेजारी पाजारच्या लोकांकडे जा आणि त्यांच्याकडनं असं त्यांना दाखव की माझ्याकडे इतकं आहे की मला ठेवण्यासाठी जागा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तिला म्हणाले नसतील का शेजारचे, तुझ्याकडे काय आहे, तू आमची रिकामी भांडी घेऊन चाललीस? आमेन. हालेलुया. आज जर तुम्ही सुवार्थ सांगायला गेला तर लोक म्हणतील, अरे तुझ्या घरातली परिस्थिती बघ. तुम्ही त्याला त्या परिस्थितीमध्ये सांगितलं पाहिजे, माझा देव हा शेवटी चमत्कार करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अलिशाने तिला सांगितलं आणि तिने शांत राहून असा विचार केला, नाही माझ्या शेजारची लोक मला म्हणतील तुझ्या घरात काय ठेवायला. आमेन. दुष्काळ होता म्हणजे पाणी भरण्यासाठी देखील पाणी नसेल. अशा वाईट परिस्थितीमध्ये अलिशाने तिला सांगितलं, रिकामी भांडी गोळा कर. रिकामी भांडी आज तुम्ही शेजारच्याकडे मागायला जाते, म्हणतील काय भरून ठेवायचंय तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु ती स्त्री म्हणाली नाही. तिने उलट प्रश्न केला नाही. तिने सांगितलं, अलिशाचा शब्द उचलला आणि ती गेली आणि तिने शेजारी पाजारी लोकांकडून भांडी गोळा केली. देवाचं वचन सांगतं, जा आणि माझी सुवार्ता शेवटपर्यंत सांग. लोकांना सांगा, येशू ख्रिस्त आता येण्याची वेळ आलेली आहे. प्रभूचं येणं हाताशी आहे. माझा येशू ख्रिस्त येणार आहे. आमेन. आणि त्याचं चिन्ह काय? तर त्याचं चिन्ह हे की देव तुमच्याकडे काही नसताना तुम्हाला समृद्ध बनवेल. आमेन. हालेलुया. तुम्ही लोकांना दाखवताल माझ्याकडे काहीच नव्हतं, पण मी तुम्हाला सुवार्ता सांगितली, मी तुमच्याकडनं रिकामी भांडी घेतली, माझ्या देवाने ती भरली आणि मला आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. पहा पुढे काय लिहिलंय, बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली. आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. तिने तीचकडे भांडी आणि ती भरीत जाईल. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्राला म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. म्हणजे त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विक, कर्ज फेड आणि जे शिल्लक राहील त्यातून आपल्या पुत्रांचा उदरनिर्वाह कर. आमेन. हालेलुया. याला म्हणतात भरभरून वाहणं. याला म्हणतात माझा प्याला भरभरून वाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पाण्यावरून चालू इच्छिताय, तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुम्ही त्या पाण्यावरून चालू शकाल. पण तुम्ही त्या पाण्याकडे पाहत राहाल, तुम्ही संकटाकडे पाहत राहाल. पेत्र जसा मध्ये आल्यानंतर बुडू लागला, तुम्ही आज 2020च्या या मध्यात बुडू लागाल. परंतु जर तुम्ही म्हणाल, माझा येशू जो मला शेवटपर्यंत साथ देणारा, त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला, तुम्ही या पाण्यावर चालू लागाल. तुम्ही आशीर्वादाचं जीवन जगू लागाल. 100% हे 2 महिने तुमच्या आशीर्वादाचे महिने असणार आहेत. या पवित्र
नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये आपण जो क्रिसमस सेलिब्रेट करणार आहे तो तुम्ही भरपुरीमध्ये सेलिब्रेट कराल. आमेन, हालेलुया. इतकं तुमच्याकडे असणार आहे, इतकी तुमच्याकडे समृद्धी असणार आहे की तुमच्या समृद्धीतून चर्च समृद्ध होईल, तुमच्या समृद्धीतून इतर लोक समृद्ध होतील, तुमच्या समृद्धीतून तुमच्या येणाऱ्या पिढ्याने पिढ्या आशीर्वादित होतील. कारण तुम्ही देवाची सेवा केलेली आहे आणि देव तुमच्या सेवेला कधीही नजरअंदाज करणार नाही, तो तुम्हाला कधी इग्नोर करणार नाही. अलिशाला त्या सेवकाच्या कुटुंबासाठी देवाने पाठवलं होतं. आज हे देवाचं वचन तुमच्या कुटुंबासाठी पाठवलेलं आहे. हालेलुया. आज देव तुम्हाला या परिस्थितीत आशीर्वादित करेल. जरी तुमच्याकडे काहीच नाही, जरी तुमच्याकडे कुठलेच आशीर्वाद नाहीत, आज तुमचं संपूर्ण घर, आज तुम्ही कर्जबाजारी आहात, आज तुमच्या जीवनामध्ये आनंद नाही, परंतु तरी देखील म्हणा येशू ख्रिस्तच माझं जीवन आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तुमच्या विश्वासाचे शब्द चमत्काराचे शब्द बनतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून बघा, ज्यावेळेस त्या डोंगरावरती येशू ख्रिस्ताचं प्रवचन सुरू होतं, सगळे 5,000 पुरुष म्हणजे जवळजवळ 20,000 लोक त्या ठिकाणी होते. येशू पेत्राला म्हणाला की तुमच्याकडे जे काही येते आणा आणि या लोकांना खाऊ घाला. येशूला माहिती होतं यांच्याकडे काहीच नाही. आमेन. येशूला माहिती नव्हतं, त्यालाही माहिती होतं की आज 3 दिवसापासून हे माझ्या बरोबर आहेत, यांच्याकडे काहीच नाहीये, परंतु येशू म्हणाला या लोकांना खाऊ घाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला माहिती आहे तुमच्याकडे काहीच नाही, तरी देव म्हणतो की तुम्ही इतरांना खाऊ घाला. प्रेज द लॉर्ड. या चर्च मध्ये देवाने अद्भुत आणि अद्भुत चमत्कार केलेले आहेत. 2016 साली ज्यावेळेस मी चर्च सुरू केलं होतं, देवाने मला एक विजन दाखवलं. देवाने मला दृष्टांत दिला, तुझ्या चर्च मध्ये प्रत्येक रविवारी येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला तू खाऊ घालशील. आमेन. मी ज्यावेळेस ते देवाचं वाणी ऐकली, देव माझ्या आत्म्यामध्ये बोलला, ऑडिबल व्हॉइस नव्हता, पण देवाने मला तो दृष्टांत दाखवला की चर्च मध्ये लोक येऊन जेवून जातात आहेत. मी प्रभूला म्हटलं, प्रभू मी इतक्या लोकांचा स्वयंपाक कसं करू शकणार आहे, मला तर स्वयंपाक करता येत नाही, मला घरात वरण भात बनवता येत नाही, मी चर्चच्या लोकांना काय बनवणार आहे. देव म्हणाला तू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक मनुष्य माझ्या चर्चमध्ये जॉईन झाला, तो देवाचा सेवक मला म्हणाला, पास्टर मी स्वयंपाक बनवू शकतो. आणि त्यावेळेस मला समजलं की देव काहीतरी करायला देवाने सुरू केलेलं करायला. आणि मग थोड्यातून सुरुवात झाली. 5 किलो तांदूळ, 3 किलो तूर डाळ ही सुरुवातीला चर्च मध्ये आणून मी जेवण बनवायला लागलो. फक्त 50 लोक त्यावेळेस चर्चचे मेंबर होते. 50 लोकांमध्ये मी चर्चला जेवण सुरू केलं. अनेक लोक त्यावेळेस म्हणायला लागले की पास्टर हे कसं काही शक्य आहे. त्या मनुष्याला स्वयंपाकही बनवता येत नव्हता, पण त्याचं धाडस होतं, त्याने प्रयत्न केला आणि त्या धाडसातून सुरुवात झाली आणि देवाने मला आशीर्वादित केलं. देवाने त्यानंतर एकही रविवार या चर्च मध्ये जेवणाचा पुरवठा थांबवला नाही. आज जवळजवळ 5 वर्ष मी तो अनुभव घेतला. त्या 5 किलो तांदूळावरून आपल्या चर्चला 25 किलो तांदूळ लागायला लागला आणि एक आचारी प्रभूने पाठवला. सगळ्या गोष्टी सेटल झाल्या. दर रविवारी या चर्च मध्ये जेवण सुरू झाला आणि मला समजलं माझा देव सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभूला सगळं काही शक्य. प्रियांनो, येशूला माहिती होतं यांच्याकडे काहीच नाही. येशूला माहिती होतं या 20,000 लोकांना हे चालू शकत नाही. आणि मग फिलिप तिथं आला. फिलिपाने सांगितलं आमच्या इथं एक मुलगा आहे, अंद्रिय आला आणि म्हणाला हा मुलगा याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. आमेन. आता 5 भाकरी म्हणजे काही चंद्रा एवढी भाकर असेल. आमेन. एक लहान मुलाच्या डब्यात किती भाकरी असणार आहे? छोटी भाकरी हाता एवढ्या 5 भाकऱ्या असणार. 2 मासे. मासे काय मोठा ऑक्टोपस असेल का? मोठा देव मासा घेऊन आला असेल? नाही, तो छोटा मासा, बांगडा हातभर तो घेऊन आला होता. परंतु देवाला माहितीये मला बहुगुणित करण्याचं सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया. माझ्या परमेश्वराने, माझ्या येशू ख्रिस्ताने ती 5 भाकरी, ते 2 मासे बहुगुणित केले. आमेन. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देतो, जे संपत आलेलं आहे प्रभूचे आभार त्याच्यासाठी माना, त्याला आशीर्वादित करा, ते बहुगुणित होतील, ते 100 पट वाढतील आणि त्याच्याद्वारे अनेक लोकांपर्यंत तुम्ही समृद्धीला पोहोचू शकाल. प्रेज द लॉर्ड. दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड. आजचा दिवस प्रभूने बनवलेला. आज तुम्हाला देवाने हे वचन पाठवलेलं.
तुम्ही निराश न होता जे आहे त्याच्यावरती प्रार्थना करा आणि देव ते समृद्ध करील, देव ते आशीर्वादित करील, ते हजारो लोकांपर्यंत पोहोचेल आणि देव म्हणेल परमेश्वर मी आहे, तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून तू यशस्वी झालेला. पहा, 5 भाकरी 2 मासे 20,000 लोकांनी खाल्ले, तरी 12 टोपल्या त्या उरल्या आणि 12 टोपल्या ते 12 शिष्य आपापल्या घरी घेऊन गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या चर्च मध्ये देखील कधीच जेवण संपलं नाही. या चर्चचे शिष्य लोक भरभरून घरी घेऊन गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण माझा देव ज्यावेळेस देतो पुरवठा करतो. हालेलुया. देवाने आपल्या चर्चला समृद्ध केलाय, देव तुम्हाला समृद्ध करील. देवाने 5,000 लोकांना खाऊ घातलाय, तो तुमच्या 5 लोकांच्या कुटुंबाला खाऊ घालणार नाही का? ज्या परमेश्वराने पृथ्वीला त्याच्या शब्दावरती तरंगवलंय, तो देव तुमच्या परिस्थितीला त्याच्या शब्दाने बदलणार नाही का? आमेन. 100% देवावर विश्वास ठेवा. देवाची आराधना करूया. प्रभूला सांगू, प्रभू तुला सगळं काही शक्य आहे. हालेलुया. क्लोज युअर आईज. प्रभूला सांगूया, प्रभू तुला सगळं शक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू गॉड. क्लोज युअर आईज. आपण प्रार्थना करू. यावेळेस प्रभू भोजन देखील आहे. पवित्र शास्त्र सांगतं की त्याने त्याचं शरीर आम्हासाठी दिलं आणि म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करू आणि प्रभू भोजनासाठी तयारी करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. रिबालामा शांते रेबे रिबालाबा राखा मांदे रेबे. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? ओ राबा बाबा शांदे रे बेरियाला राबा. Thank you, Jesus. Oh, thank you, Lord. Hallelujah. Oh, Rabba Shandere Beriala Rabba. Hallelujah. Thank you, Lord. Close your eyes and worship Him. त्याला म्हणा, प्रभू तू सर्व काही शक्य, तुला सगळं काही शक्य आहे प्रभू. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू मास्टर, वी लव यू. O Rabba Baba Shandere Beriala Rabba Shana Rabba De Kalama Sekiri Andere Beriala Rabba. Oh Jesus, we worship you, Lord. Thank you, Jesus. उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है, अपने लहू से उसे धोता है, तारनहार बन जाता है। उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है, अपने लहू से उसे धोता है, तारनहार बन जाता है, तारनहार यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम, तारनहार यीशु
वचन तू आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। यावेळेस सगळेजण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतील। मी प्रत्येकासाठी आरोग्याची प्रार्थना, समृद्धीची प्रार्थना करणार आहे, परंतु त्यापूर्वी आपण प्रभू भोजन घेऊया, ख्रिस्ताच्या शरीराचा आपण आदर करूया। जर तुम्ही तयारी केली नसेल तर प्लीज तुमच्या घरामध्ये असलेल्या भाकरीद्वारे आणि प्याल्याद्वारे, प्रभू ज्यूसद्वारे तुम्ही देवाची वचनाप्रमाणे प्रभू भोजनात सहभागी होऊ शकाल। सगळेजण यावेळेस प्रभू भोजनाची तयारी करतील। टेक युअर ब्रेड इन युअर हँड, टेक युअर ज्यूस इन युअर हँड। आपण यावेळेस तो प्याला, प्रभूचं रक्त यावेळेस देवाच्या वचनाप्रमाणे या ठिकाणी घेणार आहे। प्रभू 100% तुम्हाला आशीर्वादित करेल। देव तुम्हाला त्याच्या वचनाप्रमाणे आज समृद्ध करेल। जर तुम्ही त्रासलेले आहात, दुखावलेले आहात, आजारी आहात, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा प्रियांनो। तो सर्व काही करण्यास शक्तिमान आहे। नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड। प्रभू जवळ काही, प्रभू सोबत अशक्य असं काहीच नाही। थँक यू जीसस, थँक यू जीसस, हालेलुया। 2 मिनिटं मी तुमच्यासाठी थांबतो। जर तुम्ही ब्रेड घेतला असेल तर प्रभू भोजनाच्या तयारीमध्ये तुम्ही येऊ शकता। थँक यू जीसस। ओ रबा बाबा सेकेरी अंदराला रबा रियाला रबा, हालेलुया। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस। उसके पास जो भी आता है वो उसे अपनाता है, अपने लहू से उसे धोता है, धारण बन जाता है। ओरा मंदिरे मेरी आला बशके, ओरा कलमा सांदरा बरी आला रबा। थैंक यू जीसस। हालेलुया। जर तुम्ही प्रभू भोजनामध्ये तयार असाल तर यावेळेस आपलं ब्रेड, आपली वाईन, आपला प्याला समोर घेऊया आणि देवाच्या वचनाकडे मनन करूया। देवाचं वचन आपण ऐकूयात। बायबल सांगतं प्रभू भोजनाची विधी आहे, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू दरुंदीला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा। यावेळेस आपण सगळेजण भाकरी उंच करूयात प्रभू भोजनासाठी। आपलं हृदय तयार करूया देवाच्या वचनाप्रमाणे।
कारण ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आलं त्या रात्री त्याने भाकर घेतली, प्रभूचे आभार मानून तो म्हटला, हे शरीर सर्व मानव जातीसाठी तोडण्यात येणार आहे. आज जर कुठलाही आजार तुमच्या शरीरामध्ये, तर ही भाकरी तुम्हासाठी तोडण्यात आलेली आहे. हे शरीर तुम्हासाठी तोडण्यात आलेलं आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याला बसलेल्या माराच्या वळांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून यावेळेस प्रार्थना करूया, माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभूच्या या शरीरासाठी आम्ही तुझे आभार मानतो. हे ख्रिस्त शरीर स्वीकारत असताना प्रभू माझ्या कुटुंबासाठी, माझ्या चर्चसाठी मी आरोग्याची घोषणा करतो. 1 पेत्र 2:24, यशाया 53:3-5, मत्तई 8:16 आणि 17 प्रमाणे प्रभू मी प्रत्येक शरीराला आरोग्य घोषित करतो या ख्रिस्ताच्या शरीराद्वारे. कारण तुला बसलेल्या माराच्या वळांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. या शरीरासाठी आम्ही तुझे आभार मानतो. या तुटलेल्या भाकरीसाठी आम्ही तुला गौरवितो पित्या. आणि सर्वजण मिळून आदराने या ख्रिस्ताच्या शरीराचा आम्ही स्वीकार करतो येशूच्या पवित्र नावामध्ये, आमेन. आपण सर्वजण स्वीकारूयात. भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताचा नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. यावेळेस आपण हा प्याला स्वर्गाकडे करून प्रभूचे आभार मानूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, या पवित्र रक्तासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या पाप क्षमेसाठी तुझ्या मौल्यवान रक्ताला तू सांडलंस दे बाप्पा. प्रभू हे रक्त तू आम्हासाठी दिलंस आणि म्हणून या रक्ताद्वारे आज आमच्या अपराधांची क्षमा होऊन आम्ही स्वर्गाचे वारीस झालेलो आहे. प्रभू आमचं पाप इतकं होतं दे बाप्पा की त्या पाप तुझ्या रक्ताशिवाय शुद्ध झालं नसतं आणि आमची किंमत कोणी मोजली नसती. आणि म्हणून तुझ्या एकुलता एका पुत्राचं रक्त तू आम्हासाठी सांडलंस दे बाप्पा. आम्ही सर्वजण मिळून तुझे आभार मानतो. प्रभू या पाप क्षमेच्या करारामध्ये आम्ही आमच्या स्वतःला समर्पित करतो पित्या आणि विश्वासाने आमची पाप क्षमा स्वीकारतो येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये, आमेन. आपण सर्वजण मिळून या प्याल्यामध्ये सहभागी होऊयात. हालेलुया. थँक यू जीसस. क्लोज युअर आईज. यावेळेस मी तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणार आहे. जर तुम्ही आजारी आहात, तुम्ही व्याधिग्रस्त आहात, प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करणार आहे. प्रभूच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलेलं आहे. राईट नाव बी फ्री फ्रॉम एव्हरी बॉन्डेज. आता यावेळेस देवाच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येईल. बहती नदी वो प्यासे दिल को, वो सावन है बंजर मन को. बहती नदी वो प्यासे दिल को, वो सावन है बंजर मन को. तारकना यीशु नाम, जय जय नाम यीशु नाम. तारकना
येशू नाम रे, ओ येशू नाम रे, ओ येशू नाम रे, येशू नाम रे. आपले हात उंच करा प्रियांनो. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरून आलेला. सगळे बंधन यावेळेस तुटतात आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जर तुम्ही आजारी आहात आपले हात उंच करा. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरून आलेला. राबांदे कालामा शांताराला राबा रिबाला सेकेरियाला राबा. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून आलेलं आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. ओ राबा शांताराबा रिकालामा सेकेरियांते रेबेरियाला राबा. ओ राबांदानामा शेके प्रे प्रे इन टंग्स. यावेळेस आत्म्यामध्ये प्रार्थना करा प्रियांनो. तुमच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून आलेला. यावेळेस प्रभूचा हात तुमच्यावरती आलेला. जर तुमच्याकडे काहीच उरलेलं नाही, देवाचे आभार माना. म्हणा प्रभू तू मला समृद्ध कर. मला ठाऊक आहे तू बहुगुणित करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभू तुमचे आशीर्वाद मोकळे करतोय. जे लोक व्याधीग्रस्त आहेत प्रभू त्यांना आरोग्य देतोय. हालेलुया. तुमचं दुःख देव आनंदात बदलतो आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून आलेलं आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी. प्रभूचा गौरव तुमच्यावर उतरून आलेला आहे. रिसीव्ह हिज ग्लोरी. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरून आलेला आहे. सर्व दृष्टांत निघून चाललेले आहेत. सगळे आजार निघून चाललेले आहेत. सर्व दारिद्र्याचे आत्मे तुम्हाला सोडून चाललेला आहे. वांसपणाचा आत्मा तुम्हाला सोडून चाललेला आहे. येशूच्या नावामध्ये तुम्ही समृद्धीमध्ये प्रवेश करत आहात. तुम्ही बहुगुणित होताय. ओ मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन, बहुगुणित होण्याचा अभिषेक तुमच्यावर उतरतोय. सगळे दुःख देव आनंदात बदलतोय. लॉर्ड ब्लेस देम फादर. प्रभू त्यांना आशीर्वादित कर या पवित्र दिवशी. प्रभू तुझ्या दिवशी मी त्यांच्यावर तुझे आशीर्वाद मागतो दे बाप्पा. त्यांना सामर्थ्य दे. जे लोक आजारी आहेत या प्रत्येकाला आशीर्वादित कर. बारशे ब्रदरांच्या पायासाठी विशेष प्रार्थना करतो. प्रभू त्यांच्या पायाला आरोग्य दे प्रभू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. जे लोक प्रार्थनेच्या रिक्वेस्ट पाठवतात त्या प्रत्येकाच्या प्रार्थनेला प्रभू आज आशीर्वादित कर दे बाप्पा. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू तू साक्षीला आरोग्य दिलंस म्हणून धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. प्रणिता सगळं इन्फेक्शन निघून जाईल येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ब्रदर संजू तुझं एक्झाम प्रभू तुला आशीर्वादित करणार आहे. थँक्यू जीसस. ब्रदर सिस्टर एलिझाबेथ प्रभू तुमच्या हजबंडला आशीर्वादित करतोय. रिसीव्ह युअर मिरेकल राईट नाव. थँक्यू जीसस. ओ राखाला बाशेके अनिताज हजबंड प्रभू तुझ्या पतीला आशीर्वादित करतोय, आरोग्य देतोय. थँक्यू लॉर्ड. सगळ्या एक्झाम साठी विशेष प्रार्थना करतो. सिस्टर उषा तुमच्या मुलीला प्रभू आशीर्वादित करेल. थँक्यू लॉर्ड. Thank you. Send your prayer request. I will pray for you right now in the name of Jesus. Right now in the name of Jesus. Rabba Shaka Ramande Kalama Seperi Ala Rabba. Father bless them Lord. Each and every person. Thank you Lord. Thank you Father. Hallelujah. जे लोक मला पाहतात आहेत, जर तुम्ही आजारी आहात तर तुमचा एक हात स्क्रीनवर ठेवा. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवा आणि स्वीकारा तुमचं आरोग्य. आय डिक्लेअर हिलिंग अनॉइंटिंग राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. प्रभूच्या शब्दाद्वारे तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल येशूच्या नावामध्ये. इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. बाय द ब्लड ऑफ क्राइस्ट. बाय द ब्लड ऑफ क्राइस्ट राईट नाव. बी फ्री फ्रॉम एव्हरी बॉन्डेजेस. ओ राखालामा शेतेरियाला रबा. इरामांदे कालामा सेतेरियाला. ब्रदर अजय तुझ्या किडनीला प्रभूने आरोग्य दिलेलं आहे. सगळी सूज निघून जाईल. इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. हालेलुया. प्रे प्रे प्रे. आत्म्यामध्ये प्रार्थना करा प्रियांनो. आत्म्यामध्ये प्रार्थना करत राहा. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. सिस्टर श्वेतासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू त्यांना आशीर्वादित कर, आरोग्य दे. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ वी प्रेज यू जीसस. वी गिव यू ग्लोरी. हालेलुया. राबा शांते रेबेरियाला राबा. हालेलुया. प्रभू प्रत्येकाला स्पर्श कर. गुडघ्याचे आजार निघून चाललेले आहेत. सगळे शारीरिक मानसिक त्रास निघून चाललेले आहेत. हालेलुया. तुमचं पोलीस क्लिअरन्स सिस्टर प्रणाली आज आशीर्वादित होत आहे. कमिशनर ऑफिस मधून तुम्हाला सर्टिफिकेट प्राप्त होईल येशूच्या नावामध्ये. फायनान्शियल प्रॉब्लेम सिस्टर सुहास ब्रदर सुहास प्रभू तुम्हाला फॅमिली लाईफ मध्ये आशीर्वादित करतो. तुमचं सगळं लोन निघून जाईल. फायनान्शियल क्रायसिस जे लोक आर्थिक समस्येतून चाललेले आहेत
मी येशूच्या नावात आर्थिक आशीर्वाद घोषित करतो. आय डिक्लेअर फायनान्शियल ब्लेसिंग इन द नेम ऑफ जीसस. I declare financial blessings in the name of Jesus. Thank you Lord Jesus. जे लोक हॉस्पिटलाइज आहेत त्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो. जे लोक हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत त्यांना आरोग्य पाहिजे, मी त्यांना प्रार्थना करतो, प्रभू त्यांना आरोग्य दे, प्रभू त्यांना आशीर्वादित कर. राईट नाव इन द नेम ऑफ जीसस, इन द माइटी नेम ऑफ जीसस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं आरोग्य स्वीकारा. थँक यू लॉर्ड. प्रभू सगळा मान, सगळा महिमा आणि सर्व गौरव मी तुला देतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना मागतो. आमेन. हालेलुया. म्हणा मी स्वीकारतो. से आय रिसीव्ह. गो अँड कमेंट बॉक्स मध्ये जा आणि सांगा आय रिसीव्ह. म्हणा प्रभू मी स्वीकारतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. तुमचा एबेनेझर झाला, त्याने तुम्हाला आतापर्यंत सांभाळलं, आशीर्वादित केला. तोच प्रभू तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळेल. प्रभू बरोबर राहा, वचनामध्ये वाढत राहा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण ऑफरिंग कलेक्ट करूया, ऑफरिंगसाठी गीत गाऊया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. तो स्तुतीचा यज्ञ आपण परमेश्वरासाठी करूया. संतोषाने देणारा प्रभूला आवडतो. यावेळेस आपण प्रभूचे आभार मानूया. चर्चचे गुगल पे ते 9763975992 वरती आहे, किंवा चर्चच्या वेबसाईट वरती असलेल्या अकाउंटवर तुम्ही चर्चचे दशमांश किंवा तुम्हाला जे हवंय ते द्यायचंय ते त्याच्यावर देऊ शकता. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, राजाओं के राजा की. आमेन. हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाला प्रभूच्या प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू, धन्यवाद येशूला. महिमा हो त्याला, महिमा हो त्याला येशूला. महिमा हो त्याला, महिमा हो त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू, महिमा हो त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू, महिमा हो त्याला. गौरव त्याला, गौरव त्याला येशूला. गौरव त्याला येशूला, गौरव त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू, गौरव त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू, गौरव त्याला. महिमा हो त्याला, महिमा हो त्याला येशूला. महिमा हो त्याला, महिमा हो त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभू, महिमा हो त्याला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज आपल्या ब्रदर हॅरी जॉर्ज यांना प्रभूने सिंथेसायझर देऊन, कीबोर्ड देऊन आशीर्वादित केलेला आहे. प्रभूने सुंदर असा या ठिकाणी आपल्यासाठी कीबोर्ड आणलेला आहे. आणि आपल्या चर्चमधले ब्रदर अंकित 20 तारखेला 8 दिवस. तर यावेळेस आपण सगळेजण मिळून त्यांच्या सिंथेसायझरसाठी, कीबोर्डसाठी प्रार्थना करू. कारण प्रभूने त्यांना आशीर्वादित केलं, त्यांचं स्वप्न देवाने पूर्ण केलं. स्वतःचा कीबोर्ड आज त्यांना मिळालेला आहे. ब्रदर या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. नंतर आपण अंकितसाठी पण प्रार्थना करणार आहे. थँक्यू जीसस. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, यावेळेस प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. देवबापा, तुझ्या या सेवकासाठी तू सुंदर असा कीबोर्ड त्यांना तू दिलास देवबापा. प्रभू आज त्यांनी पहिल्यांदा ते तुझ्या मंदिरात आणून वाद्य वाजवलेलं आहे. प्रभू तुझ्या गौरवासाठी ते वापरलेलं आहे. प्रभू
त्याच्यावर तुझा अभिषेक उतरू दे, त्याच्याद्वारे अनेक लोकांचं तारण होऊ दे, त्याच्यातून निघणाऱ्या आवाजातून, त्याच्यातून निघणाऱ्या गीतांद्वारे प्रभू अनेकांना तुझी सुवार्ता समजू दे बाप्पा. विशेष प्रार्थना करतो, ब्रदरांचा सगळा सेट तयार कर. हे पहिलं वाद्य प्रभू त्यांनी आज तुझ्या मंदिरासाठी समर्पित केलेला, त्यांचा संपूर्ण स्टुडिओ, म्युझिक स्टुडिओ तयार होऊ दे बाप्पा. त्यांच्या लेकरांना आशीर्वादित कर, त्यांच्या त्या वस्तूला तुझ्या रक्ताने आम्ही शुद्ध आणि पवित्र करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन, आमेन. येस, यावेळेस आपण अंकितसाठी प्रार्थना करूया, त्याच्या वाढदिवसासाठी. वाढदिवस उद्या आहे त्याचा 20 तारीख, परवा आपण प्रार्थना करू. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, आज अंकितसाठी आम्ही सर्व चर्च मिळून प्रार्थना करतो. देवबाप्पा, इतक्या वर्ष तू त्याला सांभाळस, त्याला तुझं ज्ञान कला देऊन तू तुझी आराधना करण्यासाठी त्याला तू देवबाप्पा आजपर्यंत सांभाळलंस, वापरलंस. देवबाप्पा, इथून पुढे तुझ्या गौरवासाठी त्याचा वापर होऊ दे. तुझा पवित्र हात या लेकरावर येऊन प्रभू परमेश्वरा, जे काही तो हाती घेईल त्याला यश येऊ दे. येणाऱ्या सर्व त्याच्या कार्यामध्ये देवबाप्पा प्रभू, त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुझा पवित्र हात त्याच्या बरोबर असू दे देवबाप्पा. त्याचं ज्ञान, त्याचं शिक्षण आशीर्वादित कर आणि त्याच्याद्वारे त्याच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. प्रभू, अंकितला, त्याच्या फॅमिलीला, संपूर्ण त्याच्या कुटुंबातल्या सर्व जणांना तुझ्या रक्ताखाली घेऊन हा वाढदिवसानिमित्त प्रभू मी त्याला आशीर्वादित करतो येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये. आमेन. बी ब्लेस. आमेन. यावेळेस आपण शेवटची प्रार्थना, ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू, या ठिकाणी जे दानार्पण जमा झालेला ते तुझ्या रक्ताने शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित कर. तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग होऊ दे. प्रभू, मी प्रार्थना करतो, जे लोक आज आर्थिक देवबाप्पा अडचणीमध्ये, स्ट्रगलमध्ये, त्यांना डिलिव्हरन्स दे, त्यांना मोकळीकता दे, समृद्धीचा अभिषेक त्यांच्यावर उतरून देऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी मागतो. आमेन. यावेळेस आपण शेवटचं अभिवचन स्वीकारूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आत्तापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाचे लेकरं म्हणतील आमेन. प्रेज द लॉर्ड. तर या आतापासून बरेचसे लोक चर्चला येतात आहेत, परंतु येण्यापूर्वी मला कॉल करा. कमीत कमी लोकांना अजूनही आपण परमिशन दिलेलं, तर येण्यापूर्वी मला फोन करा. तसं येऊ नका, आपल्याला अजून गव्हर्नमेंटने मोकळीकता दिलेली नाही. सगळा मान, महिमा, गौरव मी येशूला देतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. पुन्हा वेनसडेला याच वेळ प्रभूसाठी आपण 8 वाजता जमणार आहे. गॉड ब्लेस यू.